फॉरेजन सीड विक्री प्रतिनिधी महाराष्ट्र. तर आज आपण इथं खराडे वस्तीवरती नवनाथ खराडे ह्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर ह्यांनी आपल्या फॉरेजन सीडचा जो रोबस्ट मक्का आहे तो तर त्याचं इथं लागवड केलेली आहे. तर नवनाथ खराडे यांच्याकडून ऐकूया की त्यांनी कधी लागवड केलेली आहे. तुम्ही आपल्या रोबस्ट मक्याची कधी लागवड केलेली आहे? हे 70 दिवस झाले मकाला. 70 दिवसाचा प्लॉट आहे. 70 दिवसाचा प्लॉट आहे. बर. तुम्ही बघू शकताय रोबोचा जो दांडा आहे तर दांड्याची साईज तुम्ही बघू शकताय, स्टंपची साईज आणि पानाची जर तुम्हाला साईज बघायची असेल तर पानाची पण साईज तुम्ही बघू शकताय. जवळजवळ पानाची साईज जी आहे तर 5 इंच. ते 5 इंचापर्यंत पानाची साईज गेलेली आहे. आपण तुम्हाला इथं मोजूनही दाखवू शकतो. 4 इंचापर्यंत पानाची साईज गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. तर स्टंपची जी क्वालिटी आहे तर तुम्ही इथं बघू शकता काय लेवलचा स्टंप रोबोटचा तयार झालेला आहे. आणि ह्याला जी कंस आहेत तर ती 2 कंस लागलेली आहेत. त्याच्यामुळे प्रोटीनचं पण यामध्ये पर्सेंटेज कंसामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळं तुम्हाला जनावरांच्या दूधवाढीमध्ये पण ह्याचा फरक नक्कीच जाणवतो. आणि जर तुम्ही उंची बघितली तर उंची जवळजवळ ह्याची 9 ते 9.5 फूट उंच गेलेली आहे. 10 फुटापर्यंत पण आहे. आपण एकदा चेक करूया वाटलंच तर. तिकडे फूट आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही एकदा सगळ्या शेतकऱ्यांना. 9881 97 64 69. तर सर्व शेतकरी बांधवांना जर मुरघास बनवायचा असेल तर फॉरेजन कंपनीचं रोबस्ट जे वाण आहे तर त्याची जास्तीत जास्त लोकांनी लागवड करावी, जेणेकरून तुम्हाला उत्तम चारा मोठ्या प्रमाणात भेटेल.